ठीक आहे, बोलू का मग मी. ऑगस्ट 2026 ची सभा, आर्थिक वर्षातली ही दुसरी सभा आज दिनांक 18 रोजी आपल्या हनुमान मंदिरासमोर सरपंचांनी आयोजित केलेली आहे. ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या सैनी सूचनापत्रक आलेलं असताना ह्या सभेचं व्यासाच्या याच्यामध्ये जशी ग्रामसभेतून अध्यक्ष निवड होते ग्रामसभेमध्ये, अगदी त्या पद्धतीने आजच्या ह्या ऑगस्टच्या ग्रामसभेचं अध्यक्षपद मी आपल्या सगळ्यांचे ग्रामस्थ, आपल्या सगळ्यांचे परिचयाचे बाळूजीपा साबळे यांना विनंती करतो की आपण हे अध्यक्षस्थान स्वीकारावं. तुम्हाला सगळ्यांना मान्य आहे का? मला असं वाटतं का ज्येष्ठ व्यक्तीने व्हायला पाहिजे. जर तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल तर बघा, ज्येष्ठ व्यक्ती कोणी इथे असेल तर त्यांनी होऊ शकतंय ना. आम्हाला काय हरकतच नाही ना. ग्रामस्थातून आपण निवड करायची ठरली, ठीक आहे ना. ज्या पद्धतीने वाटलं उद्या सिनियर असो ज्युनियर असो, पण जी अशोक भाऊनी सूचना मांडली आपल्या सर्वांच्या वतीनं, त्या बाळासाहेबांना अध्यक्षपदासाठी जी सूचना मांडली त्याला मी आपल्या सर्वांच्या वतीनं पूर्ण अनुमोदन देतो. सर्वांमध्ये मी या सभेचं अध्यक्षस्थान स्वीकारतो. आजचा रेग्युलेटिंगच्या पत्रावरची सभा इथला पहिला विषय आहे मागील सभेचे गोष्टी वाचून काय करू, जे आपण आजपर्यंत वाचलं कारण सभा आपली झाली होती. याला क्रमांक 9 ऐका, तंटा मुक्ती अध्यक्ष नेमणूक करण्याबाबत चर्चा करणे. तिकडे वेरे बावडे 15 ऑगस्टच्या सभेला चेंज करायचा असतो. तंटामुक्ती अध्यक्ष फक्त 15 ऑगस्टच्या वर्षभर नाही म्हणून मी दिलेलं आहे. बरं, घ्या विषय. थांबा. मागच्या वेळेस ज्या वेळेस 15 ऑगस्टला तुम्ही तो विषय तंटामुक्तीचा घेतलाच नाही, ह्याच वेळेस का घेतला? तंटामुक्ती अध्यक्ष बसलायचं 15 ऑगस्टला घेतलं होतं. मी 26 जानेवारीला केलं ना. 26 जानेवारीला 25 जानेवारीच्या प्रत्येकाला 2-2 वर्ष दिलेत ना. मागचा कधी झाला? दोन वर्ष झालेत. मी ग्रामस्थ नात्याने विचारतो म्हणू शकतो. दोन वर्ष पूर्ण झाले का नाही तुला? अरे नंतर आपण वाढवली ना. 2 वर्ष झाले. 2 वर्ष प्रत्येकाला 2 वर्ष मला द्यायला पाहिजे. आपण सर्व ग्रामस्थांच्या गावाने मिळून ग्रामपंचायत आपली निवडून केली, बरोबर आहे. सगळे सदस्य सगळी मंडळी आपली, आणि त्यांनी तो विषय टाकला. आपण त्यांचा आदर करूया. नीट लक्षात घ्या, आपण या मंडळींचा आदर करतोय आणि करतोय आजपर्यंत. तुम्ही वर बसलेत, आम्ही खाली बसले, म्हणजे तुम्हाला आम्ही आदर देतोच. तुम्ही त्या पद्धतीने आमच्याशी बर्ताव करावा, हा पहिला मुद्दा. ठीक आहे, तुम्ही मुद्दा घेतलाय ना,
अध्यक्ष निवडायचा त्या तंटामुक्तीचा ना निवडा अध्यक्ष, बाकीचे बोलूच नका, कुणाला जरी इच्छा असेल त्यांनी हे करा आणि त्या पद्धतीने होऊ द्या. आम्ही तुमचा आदर करतो. फक्त सगळ्यांना आमचं एक म्हणणं आहे, ठीक आहे बोलता येत नसेल काहींना, बोलत असतील त्याच्या पद्धतीनं तो बोलतो, पण तो काय आरेरावीची भाषा करत नाही हे मात्र तुम्ही लक्षात ठेवायचं. संविधानिक पदावर बसलात तुम्ही, त्याच्यामुळे आम्हालाही कुठं त्या भाषेत नको हे करायला. ही एक तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे. तुमचा आम्ही आदर करतो 100%. ज्या तंटामुक्तीचा अध्यक्ष तुम्हाला बदलायचा आहे घ्या त्याच्यावर चला. एक मिनिट आपण आदर करतोय. ओके ओके तंटामुक्ती अध्यक्ष विषय मला बोलायचे बोला 2 मिनिटं. आता काय होतंय, आता आपण अध्यक्ष बदलला, माणसाचा विषय नाही पदाचा विषय, पण गावात मेसेज वेगळा जाईन, कसा जाईन ते तुम्हाला सांगतो. ऐका 2 मिनिटं ऐका. आता इथं अध्यक्ष आपण बदलला, आपलं जर पहिलं ठरलं तर होतं समजा जे असन ते रेकॉर्ड 2 वर्ष पदही ठेवायची असं ठरलं असन आणि मध्ये जर बदलत असन. आता इथं 2 पार्ट्यात सगळ्यांना दिसतंय, तिथं काही हे करायचं नाही. तर पुढं काय होईल की बाकीची पदं, आता ठीक आहे समजा अशोक असेल, हे असेल, मी असेल, कोणी असेल, सरपंच बाई असेल, मी मॅजॉरिटी करणार. 3 महिन्याला ग्रामसभा तर होते का नाही, 3 महिन्याच्या ग्रामसभेला मी मॅजॉरिटी करेन, अख्खी पदं बदलीन. मी मॅजॉरिटी असल्यावर पण काय करेन, माझी अख्खी पदं आली परत शिरगिले म्हणून नाही, 3 महिन्यांनी मी मॅजॉरिटी करतो बा, परत त्यांनी मॅजॉरिटी केली, 3 महिन्यांनी पदं परत बदलली. आणि अशी पदं जर सारखी बदलली विकास काय होईल का? त्याच्यामुळं अध्यक्ष बदलायचा न बदलायचा हा ग्रामसभेचा विषय, बॉडीचा विषय, पण पुढचं भविष्य मी सांगितलं असं होऊ शकतं नाही, होईनच असं. अध्यक्ष एक लक्षात घ्या, काय होतंय तुम्ही जेव्हा अजेंड्यावर विषय घेता त्या गावामध्ये तो विषय जातोच का नाही, घेतलाय का नाही, मग तुम्ही आता आईनीवर तो विषय ड्रॉप कसं काय करू शकता, असं नाही ना, असं नाही. ऐका लक्षात घ्या, एक ही ग्रामसभा आहे, त्याला एक वेगळं हे भलंय, आणि त्याच्यामुळे ज्या पद्धतीनं तुमच्या अजेंड्यावर विषय आले त्या पद्धतीनं तुम्ही यावं, एवढंच आमचं बाकी दुसरं काय नाही. ज्या विषय काय बोलले एवढं सांगा, एवढा विषय आपला अध्यक्षांनी आता सांगितलं त्यांचं म्हणणं बरोबर आहे. आणि हे पहा, एक आपण गावाला आपल्या चांगला इतिहास आहे, पार्श्वभूमी, ते माझी एक विनंती, एक कोणतंही असं वाईट वळण गावाला लावायचं नाही. आपण मागा हरिभाऊला दिलं, तंटामुक्त अध्यक्ष त्यांनी चांगलं काम केलं, त्यांचा अभिनंदन. आता यानंतर शिरगिलांची निवड केली आपण, शिरगिलांचं सुद्धा काम चांगले, परंतु पैसा अध्यक्षांनी सांगितलं 3 महिन्यात 2 महिन्यात मेजॉरिटी करायची ना अध्यक्ष बदलायचं, म्हणजे ही एक गावाला वाईट वळण लागतं. तर अशा प्रथा पाडू नका. एक गावाला निदान त्याला काम करू द्या, संधी द्या. 2 आणि 3 महिन्यांमधून तुमच्या गावाचा का विकास होणार आहे का? मग शिरगेलाचं काम कोणतं वाईट आहे मला सांगा. मी त्यांच्याकडे गेलतो तर एक वादविवाद गेलो, मी त्यांना बोलायला गेलो तर दुसऱ्याच्या मागे निघून गेला, पण माझ्या पुढे आला. काय चांगलं काम आहे, जोशाच्या प्रश्नाला उत्तर देतो. याच्यात माझी चुकी असेल तर मी गावाच्या समोर माफी मागतो. प्रश्न असा आहे, किसन जोशी माझ्या का आला त्यावेळेला आपले बांडे, ज्ञानेश्वर बांडे यांनी त्यांच्या जागेमध्ये
किंवा यांची जागा असेल ते आपल्याला माहिती नाही, पण संडासाचं काम चालू होतं बरोबर. किसन मुंडे माझ्या का आल्यानंतर मला काय म्हणतो, माझ्या का आल्यानंतर मला म्हणतो बा तो माझ्या जागे संडास बांधायला लागलाय आणि तुम्ही पंच म्हणून चला. म्हणलं मी पंच म्हणून येऊ शकत नाही, मी तंटामुक्ती अध्यक्ष आहे. जर तुम्हाला माझ्याकडे तुम्ही तक्रार अर्ज त्यावेळेला द्याल त्याच वेळेला मी येईल. आता पंच जर म्हणले तर मग गावात पूर्वी 5 पंच गोळा करायचे जात होते, भांडण मिटत होते. तसं मी पंच नाही ना. मग त्यांनी माझ्याकडे अर्ज दिलाय आणि मी त्यांच्या अर्जावर जर विचार विनिमय केला नसेल तर असं त्यांनी सांगावं. किंवा गावात एवढ्या गावात कोणी माझ्याकडे वर्ष 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये ज्यांनी अर्ज दिलाय त्यांच्या अर्जाची पूर्तता केली ना असं कोणी सांगा. बरोबर आहे. आता काय झालंय, भांडण विरुद्ध दोषी हा आहे कोर्टाचं भांडण. आपल्याला त्या भांड्याचं गेलं नाही, त्या दोषांचं गेलं नाही, माझ्यासारख्याचं म्हणणं आहे. पण माझ्याकडे लेखी अर्ज आल्याशिवाय आपण कुठलीही पूर्तता करू शकत नाही. बरोबर आहे. तुम्ही अर्ज देता का? कोणी तोंडी येईल तुमच्याकडे? उद्या कोणी तोंडी येईल? आपण करू शकत नाही ते, त्याच्यामुळे काय विषय नाही. आणि मग आकाशपोटी हे बोला, आता उत्तर द्या. आकाशपोटी ह्या माणसाने राग ठेवला. ऐका, ज्ञानेश्वर पांड्याचा हा माणूस आहे. अरे बाबा, ज्ञानेश्वर पांड्याचा मी माणूस नाही. मी संपला विषय. नाही, थांबा एक मिनिट. असं म्हणणं आहे की ज्या गावामध्ये या वस्त्या आहेत, वारे वस्त्या आहेत नाक्याच्यामध्ये, ती गावांनी पंचायतीनं मोजून ठेवा, म्हणजे अशा तक्रारी होती नाही. तुम्ही हो, बरोबर आहे दादा, बरोबर आहे. तो विषय घ्या, बरोबर आहे. ही वाडी आहे. कागदवाडी गाव घ्या. मोजून ठेवा. हा, बरोबर आहे. आणि त्या ती जुनी गाव म्हणा, जुनी ठाकरवाडी म्हणा. हो, कोण रक्कम करून द्या. जुनी ठाकरवाडी बोला. तंटामुक्ती अध्यक्ष जे आहेत त्यांनी शंका किसन दोषांची निरसन केली. तंटामुक्ती अध्यक्ष हा गावातील तंट्याचा पंच नसतो. तंटामुक्ती अध्यक्ष हा ग्रामसभेने निवडलेले. त्यांच्याकडे ज्यावेळी लेखी आपण अर्ज देऊ त्याच वेळेस ते तुमच्या तंटेच्या ठिकाणी मिटवायला हजर राहतात. हा पहिला भाग झाला. तर हे समजून घ्यायचं. आतापर्यंत गावामध्ये जे तंटे झाले त्या तंटासाठी तुम्ही लेखी अर्ज त्यांना केला पाहिजे आणि लेखी अर्ज केल्यानंतर ते समस्या तुमच्या त्या ठिकाणी हजर राहतील. आणि मला वाटत नाही शिरगेल यांनी की गावामध्ये 2 तटे मग कोणाची बाजू घेतली असं मला वाटत नाही. आतापर्यंत जर यांना 2 वर्ष पूर्ण करायचे असतील तर 26 जानेवारीच्या याला चेंज करता येईल का? आता मी बोलू का? हो, तुमच्या मी बोलतो ना, मला 2 मिनिटं द्या ना. निवडणूक होऊ दे. निवडणूक होऊ दे. परत 2 वर्ष होतील. 2 वर्ष होतील. तुम्हाला करायची आहे का? तुम्हाला निवडणूक करायची आहे का? मी तुम्हाला सांगतो ना. हे पहा पोरांनो, कोटमवाडी पेटेचवाडी आपल्याला जो विषय घ्यायचा तो विषय मी आता इथं बोलतोय. मला हे सांगायचंय ना, लोकसभा ना विधानसभा, सबसे बडी ग्रामसभा. हे लक्षात घ्या. पेसा गाव आहे, पेसा ग्रामपंचायत आहे. अदानीला हद्दपार करायचा ठराव ह्या ग्रामसभेत आपल्याला आज करायचा. म्हणून ही ग्रामसभा सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन, अदानी जनसुनावणी तर रद्द झालेली आहे, तो काही विषय नाही, परंतु परत ती जनसुनावणी घेण्यात येऊ नये आणि अदानीचा प्रोजेक्ट हे आपल्या पश्चिम महाराष्ट्रात, पश्चिम भागात, आदिवासी भागात घेण्यात येऊ नये असा हडसर ग्रामपंचायत एकमुखी ठराव करते. आता हा जो तंटामुक्तीचा विषय तुम्ही जो मांडलाय, हा 15 ऑगस्टला ज्यावेळेस R.R. आबा जेव्हा गृहमंत्री होते राज्याचे त्यावेळेस शासन निर्णय झालेला आहे. पण तुम्हाला पुढचं सांगतो, त्याच्यामध्ये कालावधी नाही का तो किती दिवस राहील. 2 मिनिटं ऐका ना. तरी आपल्या गावांनी पहिल्यापासून जेव्हापासून R.R. आबाची महात्मा गांधी तंटामुक्ती समिती आली तेव्हापासून प्रत्येकाला 2-2 वर्ष दिली. मध्ये फक्त प्रशासक होते तेव्हा गोविंद मुंडेंना एक्स्ट्रा एखादं वर्ष 6 महिने भेटला असेल एक्स्ट्रा, असं मला असं समजतंय किंवा मला ज्ञात आहे. दुसरी गोष्ट,
की ग्रामसभेने 26 जानेवारीला ठरवलं ना, ते पण ग्रामसभेनेच ठरवलेले. ग्रामसभेचा निर्णय हा सर्वोच्च असतो आणि तंटामुक्तीबद्दल सुद्धा तुम्ही जसं म्हणले 26 जानेवारी तुमची इच्छा असेल तर 26 जानेवारीला ठेवा, किंवा तुमची इच्छा असेल तर आजच करा. बदलायचं तर आजच मग. यांची इच्छा आहे तर आजच करा. चला नाही तुम्ही जर त्या 26 ग्रामसभेच्या आता इथून पुढे 2 वर्ष बदलायचं तर 26 जानेवारीला जी ग्रामसभा झाली मागच्या वर्षी जेव्हा, मग विषय जर 2 वर्ष अख्ख्या गावाचं ठरलंय, सगळ्यांना न्यायचंय, तुम्ही विषय मध्ये काढायचा कसा? 2 वर्ष फक्त ऑगस्ट महिन्याच्या विषय काढला ना, तुम्ही काढला ना. ग्रामसभा मोठी आहे, जरा मग वाचून या. एक मिनिट ऐका जरा. कसं काय सदस्य झालं? इच्छा आहे कोण काय बोललंय तेव्हा? मग कोण काय बोललंय? बोललेलं ऐका. काय बोलायचं? त्याला वाटलं त्याने तो पटला विषय गावला. आतापर्यंत गावाने दर 2 वर्षांनी आपण सहमतीनं चान्स दिलेला आहे. आता हा सुद्धा आपला पेशाध्यक्ष सुद्धा बोलला का ज्याच्या मनगटात दम आहे, ज्याच्या बहुमतात दम आहे, उद्या ते 5 वर्ष त्याला करतील, तो भाग वेगळा आहे. पण जर कधी आजची ग्रामसभेला वाटत असेल का कोणाला तरी अध्यक्ष करायचा आहे आणि हा अध्यक्ष नकोय, तरी मी आजही पण त्या रूलला काय दादा भाऊ शांत बसतो. ते ग्रामसभेने सगळा निर्णय घ्यायचा. अजेंड्यावर आलाय म्हणून आणि ज्याला कोणाला उभं राहायचं तो राहू शकतो, ही लोकशाही आहे. मग माझा विषय असेल तो मला कोण उचलला तर उचलतील, नाही तर मी का बस. बरोबर बसा तुम्ही आता अध्यक्ष. हा बोल. आता मी बोलतो. आता आपण भरपूर याच्यावरती चर्चा झाली. हा, आणि इथं बऱ्याच पैकी लोकांचं जरी असं म्हणणं असेल का बाबा आपण इथं बदलायचा, हा इकडून जरा सूर येतोय, तर बाबा आम्ही बॉडी म्हणून तुम्हाला विनंती करतो का बाबा हा जो तंटमुक्तीचे अध्यक्ष आहेत तर त्यांना कायम राहू द्या. हा, आणि जर कुणाला वाटत असेल काही तर 26 जानेवारीच्या ग्रामसभेमध्ये आपण बघू. हा, आणि तेव्हा आपण तो निर्णय घेऊ. हा, आता याच्यावरती चर्चा नका. आता बोला काय मला बोलायचं बोला ना. आजपासून पुढे 2 वर्ष अजेंडा आलाय. आजपासून पुढे 2 वर्ष तंटामुक्ती अध्यक्ष इकडे झालाय काय तुला?
नानी चुकीचं बोलू नको. काय केलंय दाताव काय जाती काय बोललोय. बसून घ्या. मला जरा बघू दे काय बघतो काहीतरी बोललं साहेब ऐका ना, तुम्ही बसा ना खाली, तुम्ही बसा ना. आम्हाला आता खाली बसू का. शेवटचा विषय मला वाटते ना. अरे थांब ना. ऐनवेळच आहे पण तुमच्या पटलावरचा नाही आहे पटलावरचा शेवटचा विषय. तिथं केवढा गोंधळ होत राहिला ना. काय होतं बरं का, आपलं तर आपण एकमेकाला होतो. हा म्हणतो त्याला थांबतो, म्हणतो त्याला आहे ना. एकाला बोलू द्या. मी तुम्हाला मगाशी सुद्धा ए राजू, अरे आम्हाला ज्ञान आम्हाला बोलू द्या. तुम्ही का बसा ना. पाटलावर मी तुम्हाला मागाशी तुम्ही सगळेजण फक्त लक्षात घ्या. मी पुन्हा एकदा तेच शब्द बोलली. अध्यक्ष जो पाटलावर विषय आलाय ना, होऊन जाऊ द्या परत 17 वेळा त्याच्यावरती चर्चा नकोय. त्याच्यामुळं तंटामुक्तीचा विषय आलाय ना, तो घेऊन टाका. कोणी चूक असेल त्यांनी लगेच सांगायचं आणि त्या पद्धतीने किंवा कोणालाही जरी याच्यामध्ये हे असेल होऊन जाऊ द्या. पुढं परत त्याच्यामध्ये जानेवारीच्या मीटिंग मध्ये तासभर वेळ नको जायला. भाऊसाहेब विषय घेतलाय, अध्यक्ष बदलायचा. ओके, कोण हे करतो बघा, कोणाला हे करायचे आणि कोण इच्छुक आहे. कोण इच्छुक आहे. ग्रामसभेचे अध्यक्ष कोण इच्छुक विचारा. कोण इच्छुक आहे विचारा. कोण इच्छुक आहे. मला एवढंच म्हणायचं अध्यक्ष ऐका, विषय घ्या ना. तंटामुक्ती अध्यक्षांची निवड म्हणजे 2 वर्ष ठेवायचे सर्वानुमते ठरलं. सर्व जेंट्सचं एकच आलं की शिरगिरेच पाहिजे म्हणून, बरोबर. पण महिलांची मागणी जी आलेली आहे, पाठीमागच्या पण ग्रामसभेमध्ये तंटामुक्ती अध्यक्षांना हे दिलं होतं काय दारूबंदी करावी म्हणून. आता महिला उठून चालले. तुमच्या आपल्या ह्या गोंधळामध्ये महिलांचं मरण होते, महिलांचं बोलणं ऐकून घेतलं जात नाहीये. तर मला एवढंच म्हणायचंय का जरा जेंट्स लोकांनी थांबा आणि महिलांचे काय प्रश्न ते पुढे येऊ द्या. अजेंडावरचा विषय चालू पहिला अध्यक्ष निवडल्यानंतर होऊ द्या. आणि ग्रामपंचायतच्या पोलीस पाटील सरपंच यांना सुद्धा त्या अध्यक्ष अध्यक्ष उभे आहेत. माझी विनंती आहे, मागच्या ग्रामसभेत तुम्ही बोललो तो हा विषय होऊ द्या, मग आपण तुमचा तंटामुक्ती आदेशासाठी आता निवड आतच करायला ठरले. कोण इच्छुक त्यांनी उभ्या राहिले. अरे बाबा सांगितलं ना आता 2 वर्ष लांबे. ऐका हो बरं थांबा. काय बोलत तुम्ही. सांगितलं ना त्याने. इथून पुढे 2 वर्ष ऐका. आता अजिंक्य विषय आहे ना. मग इथून पुढे 2 वर्ष राहील. नाही तर मग आता परत निवडा. मग निवड होईल ना. आता निवडायचं आहे ना. आता निवड होईल. आता निवडायचं. आमना बोलू नको. हे थांबा, बरोबर थांब ना. हे थांबा. हो मुंडे ऐका, मुंडे अध्यक्ष बाळासाहेब जेव्हा निवड होते ना गावांनी ग्रामसभेने इथून पुढे ठरवलं, जेव्हा निवड होईल तिथून पुढे तो 2 वर्ष राहणार आहे. विषय हा नाही ते. मी फक्त तुम्हाला एवढं मला काय म्हणायचं आणि मी मगाशी तुम्हाला तेच सांगतोय. आपण ही लोक सगळ्यांचा आपण यांचा आदर करतोय, बरोबर ना.
आणि यांनी विषय तो आपण सांगितलं होतं का पटलावर घ्यायला नाही का? गावाने सांगितलं होतं का? मग विषय आले. बोलू नका अध्यक्ष 2 मिनिटं फक्त. आपण सांगितलं ना त्यांनी घेत नाही ना, मग आता आपण आहेत ना सगळे, मग आपण त्यांना मान देतो म्हणून माझं म्हणणे तो बदला ना, किंवा तो विषय घ्या ना. विषय एवढाच आहे आणि आज त्यांची निवड झाली तर पुढच्या 2 वर्षांनी परत निवड होणार आहे. एवढं सगळ्यांना माहिती आहे. हे सांगूच नका आता. आणि कोण कोण इच्छुक आहे राहा उभे, बोलूच नका बाकीचे. चला. कोण इच्छुक आहे त्याला वोट करायची. तंटामुक्तीसाठी इच्छुक. उभे राहा. शिवगे इच्छुक आहेत. हे, गडबड, गडबड. सर घेतात तर योग्य दिशेने चालते. येस, कोणाला इच्छुक आहे उभे राहा. आता कोण बाळासाहेब निवड झाली सर, निवड झाली. शिरगिरी एक उभे बाळासाहेब अध्यक्ष. ओके, हा तुम्ही बोला. अध्यक्ष बोलणार शांत राहा. सांगा, अध्यक्ष डिक्लेअर करा या ग्रामसभेने. या ग्रामसभेने बोला. द्या. दिला ना मग ते टाळ्या त्याच्यासाठी पाहिजे. अध्यक्ष निर्णय द्या. निवड झाली. झाली का निवड? अध्यक्ष डिक्लेअर करा. याच ठिकाणी हे ऐका रे. आता ऐन वेळेच्या विषयामध्ये याच ठिकाणी ग्रामपंचायतीकडे दारूबंदी करण्यासाठी सामूहिक अर्जाचा याच ठिकाणी अर्ज आलेला आहे. तिकडेच आहे फोकस. ऐका, आता हा या ग्रामसभेमध्ये अर्ज आलेला आहे, परंतु माझ्या माहितीप्रमाणे दारूबंदी करण्यासाठी गावचे पोलीस पाटील आणि गावच्या सरपंच यांना प्राधान्य दिले आहे. मागील ग्रामसभेमध्ये ठरल्याप्रमाणे सगळी ग्रामसभामध्ये ज्यावेळेस दारूबंदी करायला चला त्यावेळेस सरपंचांना सर्व अधिकार असताना देखील ती बाई तर रडत होती डाया. तेव्हा ग्रामसभा झोपली होती का? तेव्हा ग्रामसभा झोपली होती का तुमची? आणि आता तुम्ही इथं अर्ज करताय. 50 अर्ज आपण आतापर्यंत दिले, त्याचा विचार केला का? परंतु आता सर्वस्वी अधिकार ग्रामसभेचा सोडा जाऊ द्या, ग्रामसभेला अधिकार आहेच, परंतु सर्वस्व अधिकार हा सरपंच आणि पोलीस पाटील आणि भाऊसाहेब यांना दिलेले आहेत. नाहीतर त्यांचं शासकीय अधिकार आहे त्यांना. तुम्ही ऐका, तुम्हाला माहिती नाही, तुम्ही शांत बसा ऐका. शासकीय अधिकार हा 3 जणांना दिले, पोलीस पाटील, सरपंच आणि भाऊसाहेब ग्रामसेवक. असं तुम्हाला चार नाही का असा? मग आयोग तुम्ही त्याची अंमलबजावणी केली काय? हो ऐका ना, तो विषय माझ्या काही होता मागच्या ग्रामसभेमध्ये आपल्या पेठेचेवाडीच्या महिलांनी अर्ज दिलता. त्याच ग्रामसभेमध्ये आपण दारूबंदीचा ठराव सुद्धा घेतला होता. तंटामुक्ती अध्यक्षांनी धंदे बंद करायला पाहिजे. तर यामध्ये पोलीस पाटील सुद्धा जरी असले तरी कायद्याने त्यांचे हात बांधलेले, त्यांना छापा टाकायचा अधिकार नाही. जरा ध्यानात घ्या. त्यांना फक्त गावातल्या काही जरी घडामोडी असतील तर ते गुप्त माहिती द्यायचं काम करते त्यांचं. आणि तंटामुक्ती अध्यक्षाला सुद्धा एखाद्या दारूच्या धंद्यावर कायदेशीर आम्हाला तो अधिकार नाही. पण मी महिला मंडळाकडे येतोय, पेठेच्या वाडीच्या महिला मंडळाला सरपंच ऐका ना, ऐका ना, सरपंच बाई महिला मंडळाला तिथं सांस्कृतिक कार्यक्रम होता पेठेची वाडीला. युवराज मुंडे आहे का इथं? हा, अख्ख्या महिला बसल्या होत्या आणि त्याच्या त्या दारूवाल्याची सुद्धा बायको होती, स्पष्ट बोलतो. आणि ही बाई समोर ही हसत होती तेव्हा. तर त्या दारूवाल्याची बायको आल्यानंतर बाकीच्या बायका काहीच बोला नाही, पण मला मात्र काय राहवलं नाही. मी डायरेक्ट म्हणलं, तुम्ही सगळ्या महिला ज्या दिवशी तयार होशाल दारू वाट्यावर जा
त्या दिवशी मी मीडियावाल्यांना विनंती करतो, आमच्या पंचायतीचे लोक असतील, काही विविध जी कार्यकारीची लोक आहेत, सगळी घेऊन आपण धाडी टाकू. पेठेच्या वाडीची एक सुद्धा महिला फक्त अर्ज द्यायला येते. सीमा साबळेंनी 4 वेळा आव्हान केलं, सुनीता नांगरेंनी 4 वेळा आव्हान केलं. पाटील फक्त इथं अर्ज देतात, मागे लागतात. आज ती सरपंच बाई असेल, मी असेल किंवा उपसरपंच असेल, कोणी असेल, तुम्ही जवळ जनरेटा करत नाही. येणार का तुम्ही सगळे? तुम्ही कधी बाहेर आणणार? एक दिवस कोणतं तरी ठरवा. आता कशा बोलता? त्या दिवशी सर्व बाया चला, काय अडचण नाही. जाऊ आपण. मीडिया सहित. अध्यक्ष, बरोबर केलं. हो, ऐका. कोटमवाडी आणि पेठेच्या वाडीकडनं ग्रामस्थ आलेले आहेत आणि त्यांना आयत्या वेळचे विषय मांडायचे आहेत. एवढा वेळ मीटिंग चांगली आपली झालेली आहे, कारण प्रत्येक वेळी ती माणसं येतात, फिरून जातात, गोंधळामुळे नाराज होतात, ऐकून घ्यायचे. त्याच्यामुळे त्यांना विषय मांडायचे आहेत. त्या अगोदर त्यांना विषय मांडायचे आहेत. पवारांचे विषय आहेत. मोळबान ठाकरवाडीचा एक आयत्या वेळ हरिभाऊ कुठे याला आयत्या वेळचा विषय आहे. त्या पदावर पुन्हा एकदा त्यांची नेमणूक केली आहे, ती पुढील 2 वर्षासाठी केलेली आहे. तेव्हा 2 वर्ष सत्ता कालावधी त्यांचा राहणार आहे. हो, परवा थांबा ना 2 मिनिटं. ऐक ना, ऐक ना जरा, दम ना जरा. हा, थांबा. हो, ऐका. आणि त्याच्यासाठी एक नक्कीच आहे. ओ काकू, हो सर, आभाराचं भाषण चाललंय, बोला नाही, पटकन. नाही, आभार शेवटी हे मानणार आहे. अरे ऐक ना, काय होतंय सगळ्या गावाच्या मनात एक लक्षात घ्या. दादा भाऊ एक लक्षात घ्या की दिनकर शिरगिरे याच्या पाठीमागे सुद्धा या गावाला 2 लाख रुपये मिळून दिलेले. आणि त्याच्यानंतर ज्या वेळेस या माणसाच्या गळ्यामध्ये या ग्रामसभेनं या गावानं माळ घातली, त्यावेळेस प्रत्येक काम त्या माणसानं त्या पदाला न्याय दिलेला आहे. एक कायद्याचा अभ्यास असणारा माणूस आहे. जशी आमची पारवाई म्हणजे आता म्हणती की कायमस्वरूपी हा माणूस राहू द्या, तिला सुद्धा तेवढा अनुभव, कारण खरोखर या माणसाला अक्कल चांगली आहे. मी या भाषेत बोलतो, अक्कल चांगली आहे. त्या पदाला न्याय देणारा माणूस आहे. आणि खरोखर बाई बोलून होते ना, खरोखर आज ग्रामसभेने अरे बाळांनो, खरोखर ग्रामसभेनं गावानं अशीच माणसं जर निवडून दिली तर 100% गावाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. आणि याच्यामुळं पुन्हा एकदा दिनकर शिरगिरे यांचं मी आणि अध्यक्षांच्या परवानगीने थोडंसं शाब्दिक आभार मानतो. आणि इथून पुढे याच्यापेक्षा चांगलं काम करून गावाने पुन्हा तुमच्याकडे बोटं कशी करतील हे आपण इथून पुढे पाहिजे. शेवटी आता अध्यक्षीय भाषण होईल आणि अध्यक्ष हा बोलणार आहेत ना, नाही बोललो थांबा सर. याच्यामध्ये हो 2 मिनिटं. आणि हे पुढं आपण असं प्रगतीच्या मार्गावर आपण चालायचे. पूनमबाई तुमच्या वैयक्तिक नंतर प्रश्न सोडवा. सांगायचं तात्पर्य ही जी सवय आहे ना, ही जरा बंद करा. जो माणूस एकदा बोलतो त्याचं पूर्ण बोलून झालं की नंतर आपण आपली मतं व्यक्त करा. आणि आजच्या या सभेचे अध्यक्ष जे होते ते बाळासाहेब साबळे, अतिशय उत्कृष्ट माणूस आहे. उत्कृष्ट माणूस, तराडीचा कार्यकर्ता, गावाबद्दल समाजाबद्दल आस्था असणारा माणूस हा या ग्रामसभेचा अध्यक्ष होता. त्याचा एक सार्थ अभिमान आहे आपल्या सगळ्यांना. आणि म्हणून अध्यक्ष एक वैयक्तिक ग्रामस्थ या नात्यानं मी तुमचं सहर्ष स्वागत करतो, अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि आपलं कार्य इथून पुढे आपण असं जोमानं चालू ठेवसान एक अपेक्षा व्यक्त करून पुन्हा एकदा तंटमुक्ती अध्यक्षांचं आम्ही स्वागत करतो, आभार मानतो. कामं चांगली करा, गावाला न्याय द्या, याच्यानंतर त्यांचं मनोगत होईल. मी थांबतो. जय हिंद. बोला. तुमची आज पुन्हा एकदा तंटमुक्ती अध्यक्ष म्हणून पुढील 2 वर्षाकरता ह्या ग्रामसभेमध्ये तुमची नियुक्ती झाली आहे. मागील कार्यकाळ जो होता तुमचा अपूर्ण राहिला, अजेंड्यावर विषय आला, परंतु ग्रामस्थांच्या पूर्ण बहुमताने तुम्ही पुन्हा एकदा या ग्रामसभेच्या सामोरे गेले आणि तंटमुक्ती म्हणून तुमची नव्याने निवड झाली. काय सांगाल तुम्ही? पहिल्यांदा आयसर गावातील सर्व महिलांचं, तरुणांचं आणि गावातील ग्रामस्थांचं विशेष करून आभार असं मानेन की त्यांनी हा जो माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे
त्या विश्वास मी नक्कीच सार्थक ठरवेल. परंतु खुर्चीमध्ये काही राजकारण नसतं. आम्ही खाली बसलो तरी आम्ही सर्वसामान्य उपसरपंच साहेब, आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते, आम्हाला खाली बसायलाच आवडतं आणि आम्ही खाली बसून जे नेटवर्क आमचं आहे सर्वसामान्यांचं, यामध्ये आम्ही नक्कीच काम करू. आणि महिलांची मागच्या वर्षापासूनची या गावामध्ये दारूबंदीची जी काही मागणी होती, त्या मागणी संदर्भामध्ये आमच्या महिलांना पुन्हा आम्ही विनंती करतो की तुम्ही आमच्याबरोबर या, ग्रामपंचायत आमच्याबरोबर येईल, या गावचे पोलीस पाटील आमच्याबरोबर येतील आणि आपण एक दिवस तुमच्या दारू धंद्यावाल्यांना सांगू का येत्या 8 दिवसात तुम्ही दारू धंदे जर बंद केले नाही तर पुढील कारवाईला तुम्हाला सामोरे जावं लागेल. परंतु यासाठी पेठेच्यावाडीच्या विशेष करून तुळाबाई असतील नाही का, त्यांच्या सुद्धा असतील, आमच्या यमुनाबाई महिला अध्यक्ष असतील, ग्रामपंचायत सदस्य शिवाताई असेल, पूनमताई असेल, नांगरेताई असेल, ज्येष्ठ मनाबाई सांगडे असेल आणि धडाडीच्या कार्यकर्त्या या बारूबाई मुंडे माझ्याबरोबर जर असतील तर मला काही चिंता करायची कारण नाही. याचबरोबर असणारे सर्व आमचे युवक मित्र आणि याच्या मागे सगळं जे श्रेय आहे ते आमच्या संघटनेचे समन्वय राधाभाऊ मुंडे. ज्या वेळेला एखादा विषय त्यांना कळतो तर त्यांना रात्रंदिवस काही झोप येत नाही. त्यांनी आम्हाला सांगितलं असंच करायचे. अरे बाबा मी म्हणलं जाऊ दे, नाही नाही असंच करायचं. शेवट आता ते जीव काढत असल्यामुळं आम्हाला ऐकलं भाग आहे. दादाभाऊ मुंडे जे सांगतील ते आम्ही, आणि आम्हाला या गावामध्ये या गावामध्ये ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष कारभार साहेब असतील, ही सगळी ज्येष्ठ मंडळी आहेत, माजी सरपंच बारकू मुंडे असतील, ही सगळ्यांचीच नावं, विलास सांगडे भजनाचे अध्यक्ष असतील. परंतु कारभार साहेबांचं मार्गदर्शन आणि आपल्या गावचे आदर्श उपसरपंच ज्यांचं गुडविल आणि यांना कायद्याच्या कसोटीवर सर्व मंत्र्यापासून तर केंद्रापासून तर राज्यापर्यंत असणारी माहिती, म्हणून आपल्याला ह्या गावाचा आज ना उद्या नक्कीच चेहरा मोहरा बदलण्यासाठी आपल्याला सर्वांनी सुद्धा सांगडे साहेबांच्या पाठीमागे राहावं असं मी गावाला, तरुण वर्गाला सर्वांनाच विनंती करतो. याचबरोबर आमचे रणधुंदारी युवा संघटनेचे अध्यक्ष यांची सुद्धा आम्हाला वेळोवेळी मदत असते. नांगरेताई हे सगळेच असतील. बरं, हे आमचे सगळे धडाडीचे कार्यकर्ते, आपलं वय झालंय 54. आता ह्या तरुण पिढीनं पुढे आले पाहिजे आणि ह्या तरुण पिढीनं कुठेतरी गावाचा एक दिशा दिली. परंतु आमचं मार्गदर्शन तुम्ही इतक्या वर्ष घेतलेलं आहे. दादूंनी उल्लेख केल्याप्रमाणे आपण 2008-2009 ला ज्या वेळेला शिवराम सांगडे पहिले शिवराम होणाजी सांगडे पहिले तंटामुक्तीचे अध्यक्ष ह्या गावातले झाले. त्याच्यानंतर मी अध्यक्ष झालो, माझी कमिटी झाली. आमचे उपाध्यक्ष प्रकाश हंशीराम सांगडे असतील, त्यावेळेला ह्या गावाला 2 लाखाचं पारितोषिक आणलेले. आता शासनाने ही मर्यादा वाढवलेली आहे. शक्यतो तंटामुक्तीचं काम एवढंच आहे की गावातला तंटा गावातच मिटला पाहिजे आणि हे तुम्ही जर सहकार्य केलं तर हे तंट इथं मिटतात. परंतु गावातील काही बलाढ्य शक्ती अशा आहेत का त्यांना गावात बसायला लाज वाटती, त्यांना तंटामुक्ती का अर्ज द्यायला लाज वाटती, ते डायरेक्ट पोलीस स्टेशनला येतात. मग आमचं म्हणणं आम्हाला माना ना, उपसरपंचाला माना, पदावजी मंडळी आहेत त्यांना माना, इथं न्याय घ्यायचा प्रयत्न करा. आणि इथं जर आमच्याकडून न्याय चुकत असेल तर न्याय व्यवस्था पुढे आहेच, त्या ठिकाणी तुम्हाला न्याय नक्कीच दिला जाईल. मला ग्रामस्थांनी पुन्हा एकदा तंटामुक्ती अध्यक्ष पदासाठी जी निवड केली, मी सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि माझं मनोगत संपलं असं मी जाहीर करतो. आजच्या ग्रामसभेचे जे अध्यक्ष होते ते तरुण तडफदार आपल्या सर्वांचे युवा सहकारी पेठेचेवाडीचे युवा नेते बाळूजी पसाबळे यांना मी विनंती करतो की आपण आपलं अध्यक्षीय मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. हडसर ग्रामपंचायत या ठिकाणी आज संपन्न झालेली ही 15 ऑगस्ट ग्रामसभा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आणि प्रत्येक विषयावर सखोल असं अभ्यास असणारे सर्व सदस्य, उपसरपंच साहेब असतील आणि सर्व आमचे सहकारी रणधुंदार संघटनेचे अध्यक्ष अशोक भाऊ बोचरे असतील, त्यामध्ये तंटामुक्तीचे अध्यक्ष दिनभर शेठ सिरगिले असतील आणि समन्वयक समितीचे समन्वयक युवकांचे आशास्थान असे आपले दादाभाऊ मुंडे सर असतील किंवा माजी सरपंच भाऊ बारकू शेठ मुंडे असतील. सर्वांच्या या उपस्थितीमध्ये आज
याच ठिकाणी अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही ग्रामसभा संपन्न झाली आणि सर्वांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला आणि मला जे या एकमताने या ग्रामसभेचा अध्यक्षपद बसवण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांचे आणि वाडीचे सर्व सदस्यांचे सर्व ग्रामपंचायतीचे मनापासून आभारी आहे आणि ही ग्रामसभा संपली असं मी जाहीर करतो.